नमस्कार, मी संतोष. आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स. स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं प्रथमतः सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आज आपण पाहू शकता. परवाच्या दिवशी जी घटना घडली, आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, जो एक हसमुख चेहरा होता, आणि एकच म्हणावं लागेल का ह्या महाराष्ट्रातून एक हसमुख नेतृत्व आपल्याला सोडून गेलेलं आहे. पण ह्या पंचायत समिती, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकात 2 दिवस लांबल्या गेल्या आणि एक शोक काळ महाराष्ट्रावरती आलेली. त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये इथं वाळुंज नगर या ठिकाणी राशन दुकानावरती काही महिला आहेत आणि काही पुरुष राशन भरायला आले. त्यांच्याशी आपण या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये उमेदवारांबद्दल आपण त्यांच्याकडून विचारपूस करणार आहोत. का उमेदवार कसा आणि कोण कामाचा असेल. दादा नमस्कार. नमस्कार. आपण इथलेच? हो. आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आली. आता तुम्ही बघताय जिल्हा परिषदेकडून 3 उमेदवार आहेत. विवेकदादा वळसे पाटील आहेत, अरुण भाऊ आहेत आणि एक बीजेपीचा एक नवीन चेहरा आहे किरण भाऊ वाळुंज. कसं वाटतं तुम्हाला? तिन्ही पैकी इथून मागची कामं नवीन चेहरा काम करेल का इथून मागच्यांनी कामं केलेत? नाही, इथून विवेक पाटलांनी सगळी कामं केलेली आहेत आणि त्यांची आता वाळूंज नगर आमच्यामध्ये भरपूर त्यांची कामं चालू आहेत आणि कामाच्या दृष्टीने कामाचाच माणूस येतो. विवेकदादा वळसे हो, विवेक पाटील 100%. म्हणजे इकडे कामं केलेली आहेत पहिली हो, पण. कामं आहेत. इथं रोडची कामं वगैरे, सभा मंडप, इथं इथं एक मंदिर आहे कमळचा देवी, त्याचा मंडप, किंवा वाळूंजची इथं याचा कानिपनाथाचा मंडप, सुरत इथं रस्ते आमच्या याच्यावर सगळ्या त्यांची कामं झाली. म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये विवेकदादांना बरोबर हो. यश वाळुंज नगर मधून खास करून वाळूंज नगर मधून चांगला रिस्पॉन्स आहे. वाळुंज नगर मधून चांगला रिस्पॉन्स बसून. दादा नमस्कार. नमस्कार. कसं काय? एकदम राशन न्यायला आले? हो, राशन न्यायला आलो. सरकारी माल सरकारी माल. कसं काय? सरकारवर खुश आहेत? सरकारवर खुश नाही आम्ही. मग कोणावर खुश आहे? जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विवेकदादा वळसे पाटील आहेत, अरुण भाऊ गिरे आहेत आणि अजून नवीन चेहरा आहे किरण भाऊ वाळुंज. कोणावरती खुश आणि कोण काम करेल आणि काम करणारा नेता कोण असेल याच्यात? वळसे साहेब. वळसे साहेबांची कामं आहेत. हा, इथं वळसे साहेबांचे. आणि अरुण भाऊ गिरे जर आले तर कामं करणार नाहीत का? नाही, त्यांचं काम नाही इथं. त्यांचं काम नाही. त्यांचं काम नाही. आता म्हणतात सगळीकडे काय बदल झाला पाहिजे. कोण म्हणतो बदल झाला पाहिजे? ज्यांना कामाची गरज आहे ते म्हणतात बदल नाही पाहिजे, आहे ती पाहिजे. आहे तेच पाहिजे. हो. मग त्यांच्या कामावर खुश आहेत? हो. वळसे पाटलांच्या कामावर खुश आहेत तुम्ही? सगळे खुश आहेत, सगळे खुश आहे. वळसे पाटलांच्या कामावरती पण खुश आहेत. महिला तर सगळ्या आतमध्ये पळून गेलेले आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. मला काय माहित नाही. काय इथलं नाही आपण. मी तर या राशन दुकानामध्ये महिला आपण तरी पण ते आता आतमध्ये पळून गेलेले आहेत, तरी पण त्यांच्याशी आपण संपर्क करणार आहोत. ताई नमस्कार. नमस्कार. आता जिल्हा परिषदेची निवडणूक आली. विवेकदादा आहेत, अरुण भाऊ गिरे आहेत, किरण भाऊ आहेत. कोण वाटतं तुम्हाला योग्य उमेदवार? विवेकदादा वळसे पाटील. विवेकदादा वळसे पाटील. हो. तुमच्या वाळुंज नगर मध्ये काय वळसे पाटलांना साथ आहे का सगळी? हो, मग आता नवीन चेहरा आला तर काम नाही करणार? करू शकते, पण पहिलं वळसे पाटलांनी बरंच काम केलेलं आहे ना पहिलं. केलेलं इथं. हो. मग आता हा झाला जिल्हा परिषदेचा विषय. आता पंचायत समितीचा आपण जर पाहिलं तर एक बाजूला अंकिता वाळुंज आहेत आणि लोणीतून रोहिणीताई वाळुंज आहेत. ह्या आता महिलांसाठी म्हणलं तर दैनंदिन ज्या गरजा असतात त्या पंचायत समितीमधून राबवल्या जातात. या दोन्हीपैकी योग्य उमेदवार कोण असेल तुमच्या आवडीचा उमेदवार? अंकिता वाळुंज का रोहिणी वाळुंज? अंकिता वाळुंज. अंकिता वाळुंज. ताईंचं म्हणणे अंकिता वाळुंज. दा नमस्कार. नमस्कार. राशन घेतलं का? हे काय घ्यायचे? एवढं हे काय घ्यायचे अजून? मला वाटलं अख्खं पोतं घेतलं काय? होत मिळेल त्याला काय? भेटते. सरकार खुश आहे जनतेवरती. बोला. जनता खुश आहे का सरकारवर? हो, आहे ना. मग आता जिल्हा परिषद निवडणुकीला काय होईल? काय होईन ते होईन. ते काय 3 उमेदवार आहेत या वेळेला. पहिली 2 असायचे, आता 3 आहेत. विवेकदादा वळसे पाटील आहेत, अरुण भाऊ, किरण वाळुंज आहेत. चालेल ना. कोण येईल निवडून? काय वाटतं तुम्हाला? कोणची कामं चांगली वळसे आहेत? पाटील इकडं वाळुंज नगर मध्ये वळसे पाटलांची कामं आहेत. आहे. मग अरुण भाऊ, किरण भाऊ आल्यावर कामं नाही करायची का? कसं सांगता येईल आपल्या पुढल्या? आता चालू आपण जे मागे काम आहे ते सांगितले तुम्हाला. चालू आहे तेच नेतृत्व चांगलंय. हम्म. चालू आहे तेच नेतृत्व चांगलंय. जेवलं का?
जेवले का जेवले नाही तू नका बोलू जेवण झालं का नाही नाही वावरात कामाला नाही गेला? तीच नाही तर काय काय लावलं शेती नाही मग रोजाने कामाला जाता का रोज किती रोज पडतो 500 रुपये काय काम करता शेतीतलं कोणतंही बी. म्हणजे शेतीतलं नेमकं असं म्हणजे तुम्ही एक आता महिला आहेत बाप खुरपायला जाते सगळं तुम्ही पाणी भरणे वावर वडणे म्हणजे वावर बांधायचे पाणी भरायचं मतदान करता का मतदान आहे ना मग किती वर्ष झाले तुम्ही मतदान करता 15 15 वर्ष झाली म्हणजे आता तुमचं 35 वय आहे म्हणायचं मग कोणतं कोणाच वाटतं इथं वाळूनगर मध्ये विवेकदादा वळसे पाटील आहेत अरुण भाऊ गिरे आहेत अहो आता पहिल्यापासून गडाळ्यांनीच काम केलेले दिलीपराव वळसे पाटील हे आमच्या इथं कायमस्वरूपीचे काम करणारे वाळूनगर मध्ये हा वाळू नगर वडगाव पीर मधला आहे मी वडगाव पीर मधले हा. हा वडगाव पीर मध्ये पण आहे पण आता तुम्ही आहे म्हणलं कामं चांगली आहेत त्यांची काम चांगली आहेत. आता हे वडगाव पीरचे माणूस आहेत ते पण म्हणतात काम चांगली आहे त्यांची आणि आम्ही वडगाव पीरला येतो पण माणसं सापडत नाही माणसं कधी असते तिकडं किती वाजता 6च्या मोर 6च्या बरोबर त्या दिवशी 7:30 वाजेपर्यंत थांबलो आम्ही नाही दूध घालायला कधी येतात लोक 7 वाजता 7 वाजता तरी आपण वडगावला पण जाण्याचा प्रयत्न करा अजून बाहेर महिला आहेत त्यांच्याशी विचार करूया ताई नमस्कार अहो निवडणूक आली. तुम्हाला काय कोण दडपण आहे लोक हे बघा लोकशाहीमध्ये संविधानाने अधिकार दिलेला आपल्याला बोलण्याचा आणि तो आपण अधिकार जसा मतदान रूपी वापरतो तसा बोलण्याचा पण अधिकार आहे आता निवडणूक जिल्हा परिषदेची आली 3 उमेदवार आहेत विवेकदादा वळसे पाटील आहेत अरुण भाऊ गिरे आहेत आणि किरण वाळुंजे आहेत जिल्हा परिषदेमध्ये योग्य उमेदवार कोण वाटतं का तो काम करेल अरुण भाऊ इकडे अरुण भाऊला थोडस मानतात बरं हा झाला जिल्हा परिषदेचा विषय पंचायत समितीमध्ये अंकिता वाळून रोहिणीताई वाळून लोणीच्या आहेत. इथले स्थानिक जरा थोडस गावचेच येते काम चांगलं आहे त्यांचं काम चांगलं मग त्यांना साथ मिळेल या विषयात भरपूर रोहिणीताई वाळून नमस्कार इथलेच ना आपण हो इथलं कसं काय कोणाचं काम चांगलं आहे इकडं विवेकदादा वळसे पाटील अरुण भाऊ किरण वाळू नवीन चेहरा आलाय आता सध्या नाही काय अजितदादा गेल्यापासून हे नाही मूड नाही त्याच्यात आता तुम्ही हा चांगला मुद्दा बोलले अजितदादांचं जे एक आपल्याला महाराष्ट्राचं जो हसमुख नेतृत्व होतं हे हरपलं गेलं आज ज्यांना माहित नाही त्यांच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत आणि हाच भावनिक मुद्दा राष्ट्रवादीला फायद्यात राहील का फायदा होईल राष्ट्रवादीला होईल काम आहेत राष्ट्रवादीची नाही असं नाही आमच्या भागात आहे काम आहेत पण आता याच्यातून जरा सहानुभूती मिळेल सहानुभूती मिळेल ना अजितदादा म्हणजे महाराष्ट्राचं हे होतं. त्यामुळं हसमुख नेतृत्व होते हसमुख होतं, दमदार होत गेले तर गेले सगळ्यांना रोडून गेले गेले हो म्हणजे हा एक मुद्दा दादांची कामं पण चांगली होती याचा कुठेतरी फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो हसमुख चेहरा एक हसमुख नेतृत्व गेल्यामुळं महाराष्ट्रावरती एक शोककळा अशी झालेली असं दादांचं म्हणणं होतं तरी अजून काही कार्यकर्ते त्यांच्याशी आपण जरा थोडस बोलणं दादा नमस्कार नमस्कार इथलेच का इथलेच कसं काय जिल्हा परिषद आता जिल्हा परिषद निवडणूक म्हणजे एक छोटीशी विधानसभा निवडणूक असंच होतंय हा. आता तुमच्या इकडे 3 उमेदवार आहेत विवेकदादा वळसे पाटील अरुण भाऊ गिरे आणि किरण वाळून जिल्हा परिषदेला कोण योग्य उमेदवार वाटतं तुम्हाला का जो बंटीदादा. काम करीन ते बंटी दादा बंटीदादाची कामं आहेत भरपूर म्हणजे वाळून नगर मध्ये बंटी दादाला पाठिंबा दिसतोय जरा आई जास्तची आणि अरुण भाऊला जर भेटला तर काय ते कामं करणार नाही का यांच्या मार्फत कामं जास्त आहेत ना बंटी दादा मार्फत बंटी दादा मार्फत कामं जास्त आहेत हा. मग आता पंचायत समितीमध्ये योग्य उमेदवार कोणता अंकिता वाळून का रोहिणी वाळून अंकिता ताई दादांना मत म्हणलं अंकिता ताईलाच पडणार ना? हा बरोबर दादांना पडणार म्हणजे अंकिता ताईलाच पडणार अजून काही ग्रामस्थ आहेत बघ. त्यांच्याकडे पण आपण जरा बोलणार आहोत दादा नमस्कार इथलेच का तुम्ही पुण्याचा आहे हा? पुण्याहून आहे पुण्याहून आलेत का बरं चालेल तरी वाळूंज नगर मध्ये विवेकदादा वळसे पाटील यांना थोडा पाठिंबा जास्त दिसतोय आणि अरुण भाऊंना पण थोडाफार दिसतोय तरी बघूया येणाऱ्या निवडणुकीमध्ये 7 तारखेला निवडणूक 9 तारखेला निकाल काय निकाल लागतो याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लावून राहील कॅमेरा पर्सन विशालचा संतोष स्टार बुलेटिन टाइम्स वाळुंज नगर